बरं कशाला बोलवलं एवढ्या गडबडीत मला? का तुला कुठं जायचं होतं? तुला सदा खादा घायचं असते. अगं काम होतं घरी थोडं, पण आता कसं आहे तुझ्या पुढं कोणते काम मला काहीच नाही वाटत, सगळे काम फिक्के. बस झालं, 2 वर्ष झाले हेच ऐकते तुझं. अगं प्रेम करतोय तुझ्यावर हेच ऐकते म्हणजे. हा तुला घरी यायचंय. घरी कोणाच्या? माझ्या. कशाला? कशाला म्हणजे आईची गाठ घ्यायला, पप्पांची गाठ घ्यायला. का मग गाडी घ्यायची? त्यांना नको बघा बघायला होणारा जावाय कसं आहे. कसं आहे मग? हाय ठीकठाक आहे म्हणून सांग ना. मी काय म्हणतो, हा बघ प्रेम केलंय ना आपण, घरी जायची काय गरज आहे? आपण ना पळून जाऊन लग्न करू, पळून रजिस्टर मॅरेज करू, नाही तर कोर्ट मॅरेज करू. ऐ असं काही नाही होणार. आम्हाला इज्जत आहे आणि तुलाही इज्जत आहे, कळलं का? मी तर तुझ्यासोबत पळून आले ना तर माझ्या आई बापाला ना थोडंही तोंड दाखवायला जागा राहणार नाही, समजलं का? मग काय माझ्या घरच्यांना राहीन का? मग ते आपल्याला अडचण नको म्हणून आणि मग परत सांगू की लग्न झाल्यावर. नाही, शक्य नाही. जमत असेल तर घरी यायचं, नसेल तर नको. मला ह्या कुठल्याच गोष्टी, प्रेम पण नको आणि लग्न हे नको. मग यासाठी प्रेम केलं का माझ्यासाठी? म्हणजे खोटं खोटं प्रेम होतं ना तुझं वरवरचं? खोटं नाही. तुझ्या बोलण्यावर लगेच कळतं. गबस खोटं बोलत होती वरवरचं. अरे बाळा तसं नाही. तुला काय प्रॉब्लेम आहे माझ्या घरी येण्याला? आपण घरी पण कसं कसे तुझ्या आई वडिलांचा स्वभाव कसा आहे? मस्त छान आहे. छान आहे ना? हो. तर काय एक तर बघ लय धाकधूक होते घरी जायचं म्हणलं. एक तर आधी आपलं प्रेम आहे त्यांना मान्य होते का नाही होते, आणि डायरेक्ट आपण विचारणार आम्हाला लग्न करायचंय मग, आणि मग नंतर काय कुठं झाला मग? काय कुठं म्हणजे तुला घरी यायच्या अगोदरच तू कुठं नाही हे ते नाव करते, म्हणजे तुला घरी यायचं नाही का? मला आज तुला घरी न्यायचंय आणि माझ्या आई वडिलांना तुला बघायचंय. जे काय होईल ते तिथं होईल. म्हणजे मग तिथून मला दाखवायचंय का तुझ्या आई वडिलांना हा की तुमचा जावई कसा आहे? अगं मला लय भीती वाटू राहिली का आता. धकधुक मला डायरेक्ट पोटातच कळाली. आणि तू असं तर काय कापायला लागलं? अगं मग घरी जायचं म्हणल्यावर ती काय सोपा खेळ आहे? अवघड आहे. तू प्रेम केलंय ना? नाही प्रेम केलंय. मग भेटतोय कशाला? प्रेम केलं तर भेऊ नको ना. मी भेटते का? मग तू कस काय भेटीन तुझ्या घरी जायला? अरे मला खूप मारत्यात. मला परवा दिवशीच मारले मारले फिरलं. हे बघ. मग मी नाही येत भाऊ घरी. अरे म्हणजे ती चुकी झाली माझ्याकडून. काय झालं, अंडी फुटली होती. फक्त अंडी फुटली? कोणाची? कोंबडीची अंडी बसवायसाठी माझ्या आईने साठवली होती. आणि ती काय झालं, दुरडी माझ्या हातातून खाली पडली आणि आईला आवाज गेला. आई आली, अशी धरलं मला असं केसांना आणि हाणलं हातावरती. मला लय दुखते. फक्त कोंबडीचे अंडे फुटले म्हणून एवढं मारलं? हा तुझा काय विषय नाही. आणि मी तुलाच घेऊन लग्न करायचं म्हणतो म्हणलं, मला किती मारते. मग काय तसं काय व्हायचं नाही ना? नाही रे. बरं चल आता तू म्हणते म्हणून. आता प्यार किया तो डरना क्या. यस. हा चल आता जे होईन ते सांभाळून घे रे बाबा. हा प्रेम मी केलंय, तिकडे वरती नाही प्रेम केलं. चल त्याच्या भरोश्यावर चाललंय तुझ्या घरी. तुझ्या घरचे कसे काय मला माहित नाही. चल. आयो आता काय होतं? आयो नाही मला भीती वाटायला लागली म्हणून म्हणलं चल चल. अरे चक्कर. ए कटला 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 ए पता कटला ए पक्या ढिल दे ए ढिल दे कटला ए धीरे चक्री झालेले पटकन आणि मा पतंग जाईल. ए कुठून ए कटला 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 ये कलास कापलं मी पतंग. ये अश्विनी इकडे बघत इकडे अश्विनी लवकर ये चल बाई आता काय कशाला वेळ? अश्विनी इकडे पटकन चक्र धर पटकन. ये इकडे योग माझी पतंग. ए थांब महेश, थांब शांत बस. म्हणजे तुझं हेच सगळं पुढे वय? हा ते तुला कस काय मला डायरेक्ट असून इकडे ये कटली म्हणजे तू मला फसवते का? अरे ऐक माझं तसं काय नाही. तो ना जरा काय म्हणजे जरा म्हणजे मला येड्यात काढते का तू? मग त्याने कस काय तुला आवाज दिला? बाकी कोणाला कमी नाही देणार? अरे तू शांत बस ना, कशाला असं करतोय? ती ना गेल्या संक्रांतीपासून ना त्याला पतंगीचं वेड लागलंय, त्यामुळे हा पतंग मला काय येड्यात काढते काय? तुला डायरेक्ट तिने आवाज दिला. कस काय दिला त्याने आवाज? तुला काय म्हणायचंय? हा तुला काय म्हणायचं? तुझं त्याचं लपड आहे. बावळट आहे का हा. तू? असं करणार आहे का लग्नाच्या मग त्याने कस काय आवाज दिला तुला? ए अश्विनी पटकन कटायला लागली पतंग कटायला लागली. ये अरे महेश चक्री धर पटकन मा पकड हे पकड. अरे काय पकडले तू? काय तुला उडवायचं माझं पतंग. उडव नको कमून. बरं ऐक ना महेश, हे जर कसं आहे, हे ना असंच खेळत असतो. हे तर हे हिच्या पटकन आईवडील- थांब ना.
मी बोलते ना, शांत बस. हे जे आई वडील काय करतात, ह्याला इथून नेतात, आंघोळी वगैरे घालतात काय. हा ए धरली काय करताय? चक्री तू काय धरली. करतोय? हा गुंडळ गुंडळ गुंडळ. हा गेला 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 गेला. माझा पतंग. बघ मी तुला म्हणलेलं का नाही. हा बॉल टाक नीट टाक ना बॉल. छक्का दबा बॉल दबा तिकडे गेला बॉल. चल परत दुसरा टाक. चल एल सेकंड ओव्हर आहे बरं का, पहिले सांगालो. अरे बॉलच नाहीये, कुठे गेला बॉल? जाऊ दे. बॉलिंग नीट कर बरं का, मी आउट नसतो होत, कारण की मी डेंजर प्लेअर आहे. छक्का. अरे बाप, 3 छक्के मारले लगातार. क्या स्वॅग आहे आपला. टाईट फिल्डिंग कर बरं का, पण मला आउट नको करू. हां टाईट फिल्डिंग कर बरं का, आउट केला ना तुला सांगतोच. या बॅटीने सांगतोय. बॅट बघितलं कशी माझी, MRFची बॅट आहे, MRFची. हां अश्विनी, ना अरे का अश्विनी, ये इकडे 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 थांब इकडे बघ कशी बॅटिंग करतो. तू काय आवाज देतो म्हणजे तू देत संग लपडे. अरे तू बावळट आहे का? तू असं का करतोय रे? अरे तू नुसतं मला लपडेच किती त्रास करते देतोय. नुसतं लपडेच करते. तू आधी सांगायचं तुला लपडे करायचे होते, मग कशाला माझ्यावर प्रेम केलं? लपडे बाज कुठली? अरे हा? माझं लफडं गबत. नाही, तो माझा मग मित्र त्याने आहे. कस काय आवाज दिलं त्याने? हा काय झालं रे? गण्या, काय झालं? माझी बॅटिंग बघ. हा बघ काय बघायचं तू? बॅटिंग. वा 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 वा. बॉल तर डायरेक्ट बंगल्यातच गेला तिकडे. कुठे बॉल कुठे गेला? डायरेक्ट बंगल्यात बघ. तुला बी बॉल दिसतोय. हा अरे त्याचं काय आहे माहितीये का, ह्याला ना क्रिकेट जा तू बॉल आण, तू फिल्डर आहे. हातीच्या आपण बॅटिंग करू तवरक. हा बॅटिंगची बॉलची ना म्हणजे खूप आवड आहे, आणि त्यात ना त्याचे आई वडील त्याला म्हणजे नाही का कुठं जाऊ देत नव्हते. मग त्यांना तुम्ही ते थोडं डोक्यात साईडला आता, तुम्ही माझे पिच मध्ये तुम्ही. गण्या, हा मी बोलते ना तुझ्याशी, हा बोल ना. मग तो रात्रंदिवस इथेच खेळत असतो. लवकर बोल. मला ना परत सेंचुरी करायची माझी, फक्त मला घेतो 50 रन खेळायला. सेंचुरी. हा चल त्या संगत खेळ. धर, नाही धर, नाही धर. खेळ खेळ त्या संगत खेळ. लग्न बी करतात संग. बरं धर रे माझं, मी एक डाव खेळते तुझ्या सोबत. हा हा मी बॉलिंग करतो. हा, हा. हा. मी आणि याला फिल्डिंग करू दे, आपण हा, दोघं हा. बॅटिंग करू. बघ हा, मी बॉल टाकतोय. गण्या, अरे इकडे लागला बॉल. अरे यार, हे तो माझ्यापेक्षा जास्त छक्का गेला. अरे बॉल इकडे लागला चुकीच्या ठिकाणी. हा तुला लागला. तिला मारता नाही आलं. मी जाऊ दे. अरे मी यार. आता आम्ही दवाखान्यात जाऊ. तू खेळ हा. तू खेळ हा. गण्या धर तुझे बॅट. तू खेळ. चल रे. तू खेळ हा. तुमचे बॉल म्हणजे आपलं बरं व्यवस्थित आहे ना? हा व्यवस्थित. मी जातो दवाखान्यात. तू खेळ. ओके ओके मारशील चालतं. मारशील नाही तिकडे. नाही नाही. हा खेळ निवांत. चला लवकर साईडला आता, माझ्या पिच मधून मला सेंचुरी करायची. दाज आहेत तुझे. हा ठीक आहे ओके हा लागलं का हो? अगं बस. अगं येडे. चला सारखा लवकर पिच मधून. हा? काय कळतं झालं का रे? तुला काय? तुझ्याकडे काय तुमच्याकडे सगळे येडेच आहेत का गावचे? तुझ्या घरचे तर आहेत ना शहाणे. हो घरची छान नाही तर आहे. ते बॉल सॉरी नाही चुकीच ठिकाण त्याच्या पिच मध्ये थांबलो ना आपण. चल चल. ना मग कसले येडेत भाई. हे थांब. मला नाही येड लाग. काय झालं आता? इकडे काय? मला आईला फोन करू दे. आता कशाला आयला फोन करते? तू तर म्हणले ना, सांगितलं म्हणून. ते तुला असंच म्हणलं होतं का? तुला माझा विश्वास नाही का? पण आता कशाला झोपलेले वाघ जाग करते तू? गपचूप जाऊन भेटून येऊ ना. मम्मी एक ना. जाऊ दे ना. हॅलो. विचार. हा मम्मी, मी घरी येते. ते नाही का एका मुलाशी नाही का 2 वर्षापासून माझं प्रेम आहे नाही का, तर त्याला मी घरी घेऊन येते. काय? नाही नाही. हा अगं बघ, तू मुलगा खूप छान आहे ग. हा अगं मुलगा चांगला आहे ग तसा. नाही ग, मला विश्वास आहे त्याच्यावर. खरंच जीव लावतो मला तो. असं काय करायचं होतं मला आधीच सांगायचं. येताना आंबे हळद घेतली असते. काय झालं तुला? मग फटके बिटके पडले मग काय करते तू? घरी नेऊन मला मारलं बिरलं तर 1-2 फटका बसल. काय 1-2 फटका भाऊ नको भाऊ. मी नाही. अरे म्हणजे मला बसेल रे, तुला नाही बसणार. आधी चेडी खाली जायला लागली बरं का माही. खरंच काय होणार नाही ना. तुझ्या भरोश्यावर येतो बरं का मी. माझं प्रेम आहे खरं म्हणून. माझं खरं प्रेम आहे म्हणून तुझ्या रुसत ठेवलंय मी. हा म्हणून येतोय. चल. आधीच फोन करून सांगितलं. काय करत होती फोन करायची? पोरीने फोन केलाय, येतच असेल. ओ हो इकडे 2 मिनिटं बाहेर काम आहे. काय ग बसू? अहो,
मी काय म्हणते, अश्विनीचा फोन आला होता. हा तिने सांगितले की माझं ना एका पोरावर लय प्रेम आहे. अहो हा ना, मी डोकं हँग झालंय, माझी झोप उघडली, मी गप्पन उठून बसले. आता ती काय म्हणली, माझ्या एका पोरावर लय प्रेम आहे हा आणि मी काय पळून बिळून जाणार नाही म्हणे. आम्हाला लग्न करायचंय, मी येऊ राहिले म्हटली घरी. हा हा आणि 2 वर्ष झाले म्हणती. पळून यायच पळून जाणार नाही, पळून लग्न जाणार नाही? लावून द्या म्हणती तुम्ही. म्हणजे तिच्या पसंतीने का हा आपण हा बोल काही का असं ना, ती काय ऐकणार नाही गाबडी. हा 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 एक काम करा, येऊ द्या बर का. हा आल्याच्या पुढे का आपण तिला काय करायचं ना, बरोबर काढून देऊ तिला. आणि मग जावाय चांगली परीक्षा घेऊ. जावाय परीक्षेत जर खरा उतारला तर जावाय म्हणायचं, तर जावई म्हणायचं. हा नाही तर चले जाऊ. लाद घालायची कामरात. मी काय म्हणतो तुला, 2 वर्षापासून लपडे म्हणते तू तिचं. हा ना, हा तरी मला डाऊट होताच. कायचा पण तू आहे ना, तू लय गाढवेस. आता काय हो. केलं बाई मी गाड. लय जोपारायची त्याच्यामुळेच आहे ना 25 पोर आहे का सुरी आलेली तिने ना नाकारली. कशामुळं हे असं केलंय. आता बरं झालं ना, नाक घातलं तिने आपल्या गावात. आता पण मला माहिती होतं का आता ती हा? या- अरे तुला कवा 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 तुला अक्कल यायची. आपण मला माहिती हा? होतं का असं तर लग्न- नुसती खाऊन पिऊनच अशी झालीस तू. हा बाई मला काय माहित होतं लपड मग? ते जावायची परीक्षा घ्यायची आणि माझी परीक्षा घेऊन आले काय तुम्ही इथं. अरे आपलं थोतो होईल अख्ख्या गावात, नाक जाईन आपलं, मग आता येऊ- लोक नाव ठेवतील. हा अहो येऊ द्या ना, बघू द्या आपण ना. मग चांगले वागलो पण ते वागले का. हा होय ग. गावात काय म्हणतील लोक. काय हा पोरगी गेली पळून. हा अरे जरा जणाची नाही तर मनाची धर तवा तर लय मला जोपारायची नाही नेऊ. तशी नाही आपली पोरगी, नाही नेऊ तशी नाही आपली पोरगी. आता आता माहित बोंबलत तशी नाही तर. काय बी आपलं तोंड वाजवायचं. हा हा नाही तर हा हे कपासा ते आलेत. उठा, 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 उठा. असं गावा कुठं कधी सासू अहो काय बावळट माणूस आहे. असं अहो ते बघत होते लंगडा बिंगडा कुठं काय हाय का काय म्हणजे असं. असं पाहिजे का असं अहो मग आता ते पाय असे वाकूनच दिसत. हाय व्यवस्थित आहे मी. आहे ना. हसतो. हाय का हा हा बरं झालं. दिसतंय ना. बरी करणी केली. काय छान आहे ना पप्पा, बरी करणी केली. हा हा मस्त आहे ना. छान आहे चांगला आहे. मी काय म्हणलं होतं तुला, बर 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 ऐक ना. कुठं चहा पाणी घेऊन जा ना. हा नाही चहा पाणी होईल सगळं होईल, जेवण बिवण करून पोटभर लावू. तू एक काम कर, आता कसं आहे हा नवरदेव नवरी बघायचा कार्यक्रम असल्यावर कसं विचारपूस करावं लागते का नाही सगळी. तशी आता आम्हाला नवरदेवाला विचारपूस करावं लागन. तो ह्या समोर नवरदेव लाजला, कोणत्या गोष्टी नाही सांगितलं तर काय करायचं. नाही लागणार 2 वर्ष. नाही नाही जरा दामा तुम्ही. अश्विनी जा तू चहा पाण्याचं बघ. ए इकडे आपला किचन स्वयंपाकाचा रूम तिकडे ना, इकडे किचन मध्ये जा. इकडं येते मी, घाबरू नको. कधीच लगेच या. स्वयंपाक करायची माहिती नाही या मी पोरीला काय कधी. म्हणतो या ना. चहा पिऊन इकडे भाऊ बस खाली बस. बसलो नाही हा? एवढं. अरे बस बरं कुणाला आहे तू, काय आहे? तू नाव गाव काय आहे? एक 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 विचारा. हा थांब ना जरा मला विचारू दे ना. नाव विचारा. हा कुणाला आहे रे तू. मी खालच्या वाडीचा आहे. हा खालच्या वाडीचा आहे? हे गरमात आहे म्हणून गुंड्या काढू राहिली मी. कशाला राहू दे हा? का मग बांगडी बुंगड्या माझं. तू आहे नाव गाव काय सांग ना. माझं- खालच्या वाडीचा आहे तू. अक्षय कोणाचा नाव आहे काय आहे? काय म्हणला. अक्षय नाव आहे माझं. काय अक्षय. आम्ही कॉलेजला एकत्र होतो ना. हे तुला आमचीच पोरगी सापडली. आमची पोरगी सापडली का तुला. होय रे. हा? हा? का रे ए आमची सापडली. हा? काय झालं काय नेमकं मला सांग. डायरेक्ट मारित का मी. विचार त्याला. आमची पोरगी सापडली का? सापडली नाही, मी प्रेम केलं. प्रेम प्रेम म्हण नाही. जिथं जे पोरगी. नाही म्हण. हं? नाही प्रेम म्हण. केलं तर थांबा थांबा थांबा. नाही म्हण. नाही मी कसं आमची चव घालतो काय तू गावात तिथे कर. हा? प्रेम नाही करीत ना तू ते संग. खोटं बोलतो ना. हा? नाही खोटं बोलतो ना. खोटं नाही बोल. मी खरंच प्रेम करतो. उचला, उचला. काय लागत आहे खाली. लागत आहे. खोटं बोलतो ना तू. नाही प्रेम नाही ना करीत. नाही मी प्रेम करतो मनापासून तुझं. मनापासून हा मनापासून अरे आमची इथं ए? हा? इथंच घालायला निघला काय आमची वरे. तू थू करतील आम्हाला इथं लोक करे पण दुसरे पोरी फाटले नाही तिकडे. कशाला नाही सापडी का. माझं तिच्यावर प्रेम होतं. अहो, तिच्यावर प्रेम होतं माझं. तुम्ही किती मारा पण मी नाही म्हणणार नाही. मी तिच्या संगत लग्न करणार आहे. तिच्या काय संग म्हणला? हा, नाही हो. काय म्हणला? नाही,
तिच्या संग तिथे सगळं लग्न करणार तुम्ही किती मारा मला पाय याचा पाय मोडून पाय मोडा मोड. तुम्ही मला खूप मोडा तरी मी मोड 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 अश्विनी ये ना अश्विनी 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 ये ना अश्विनी हा हा आयो. अश्विनी ये ना जगू कसा तुझ्या विना मेरा निग कशी ही धुंदगीत आजवानी ग ये ना प्रिये ये साधना ये ना ये साधना माझी प्रिय प्रिय जगू कसा तुझ्या विना मेरा निग कशी ही धुंद गीत आजवानी ग साधना ये ना प्रिय तुम्ही किती जरी मारलं ना मला किती जरी मी तिचं सगळं लग्न करणार आहे नाही तुम्ही नाही ऐकलं ना मी चुकी केली हो इथे चुकी केली कारण खरं प्रेम होतं ना माझं आम्ही ना पळून जायला पाहिजे होती म्हणे असं? पण तो तुमचं नाक गेलं. अहो ते पैसे तर पडलं वाटतं पैसे तर पडलं पण मी काय म्हणते बोल ना ह्या आपल्या परीक्षेत पास झाल्या हो पाच झालाय ते हा अजूनही म्हणतोय एवढा मार खाल्ला एवढा आपटीलय त्याला लस प्रेम दिसत आहे त्याच्यावर तिच्यावर आहे आहे का ना नाही तुम्ही एक काम करा बोल अश्विनीला घ्या बोलून हा. आणि तिला सांगून टाका की बाबा आम्हाला पसंत नवर देऊ मी ते तोंडावर पाणी मारते उसक पाणी पाणी घ्या ना तिथून, पाणी घ्या ना पाणी घ्या. हा ती अक्षय काय केलं मम्मी तू ते उन्हांच्या तर आली अक्षय उन्हांच्या किती जरी मारलं ना मी तिचं सगळं लग्न करणार आहे किती जरी मारलं तरी ती सगळं तर मी लग्न करणार मम्मी काय पप्पा काय केलं तुम्ही ह्याला मारलं का नाही नाही कुठं ह्याच्यासाठी मारलंय? मला पाठवलं होतं का त्या रूम मध्ये हा हा? अगं गोड गोड बोलून सोडा हात लावू नका तुम्ही दोघे कोण मारले मला मामीने बी आणि मामाने बी मामाच म्हणणार मी तुम्हाला म्हणजे मी तिकडेच पळून जायला पाहिजे होतं जावई जावई अहो, काय करताय पप्पा जावई तुम्ही परीक्षेत पास झाल्या कधी पेपर दिले मी आता तर पेपर चालू होते हे पेपर होते म्हणजे मी परीक्षेत पास झालो अयो. दुखतंय का रे जास्त पुढं मी तुला मग- हळद लावून देते आंबे हळद लावून मी तुला देते म्हणलो होतं येताना घेऊन येऊ पण जाऊ दे मामांनीच मारलंय कोणी मारलंय हा मला असं जावई पाहिजे होता आता लग्न करून देणार ना मम्मी हा आता बिंदास देतो बोलले मामा अहो मुख्य घेऊन आजच्या. नको घेऊ मुख्य नको. चांगले बुके दिले आता काय मुख्य घेतात तुम्ही नाही, पास झाले तुम्ही आता भारी झाले बरं का जावई खरंच जावई असा होता तुमच्यासारखाच असावा हा, नका ना मारू आता थापतो बी नका जड जातं. चॉईस कोणाची आहे हा मुलगी कोणाची आहे हाय गाड्या इच बरं मी काय म्हणतो तुम्हाला जावंच पाहिजे होतं तर मग मला एवढं मारलं कशाला अहो जावई बापू आमचं ठरलं होतं तुमचा फोन आल्याच्या नंतर की जावईची परीक्षा घ्यायची जावई परीक्षेत खरा उतारला तर जावई करून घ्यायचा नाही तर मग कमरतला जाऊन हाकलून द्यायचं तरी मी घातलंच ना तुम्ही पण उतरलं ना मी विषय नाही का तू पास झाला भाऊ झालं ना खरंय जावई बर मी काय म्हणते जावई बापू आम्हाला हे बघायचं होतं तुमचं आमच्या पोरीवर खरं प्रेम आहे का नाही हा दुसरा पोरगा असता ना एवढा जर मार खाल्ला असता ना इतक्यात पळून गेला असता पण नाही. तुम्ही पळाले नाही शेवटपर्यंत काय म्हणले अश्विनी संग लग्न अश्विनी. करायचं. माझं खरं प्रेम आहे म्हणून आहे ना आम्हाला खरंच तुम्ही पसंत नाही नाही घाबरू नका आता नाही घाबरू हात नका. लागलं का नाही गुदगुद्या झाल्या मला लागत आहे मी काय माणूस आहे काय काय करू माणूस माणूसच आहे ना लागलं काही करता. तुम्ही म्हणले माणूस आहे का मग घाबरले ना मी आता त्याला हा अश्विनी तुमचं आहे ना आजच्या आजच लग्न लावून टाकू आपण तिकडे मंदिरात आहे ना सरपंचांना पण बोलून घेऊ सगळ्यांना बोलून घेऊ आणि तिकडेच लग्न लावून टाकू ए, फक्त 4-5 जणांना जर आमंत्रण दे ग. अहो सरपंच साहेबांना बोलावं लागल हा 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 बरोबर आहे आजच्या आजच ना आजच्या हा, आज आजच्या आजच मी बी घरच्यांना फोन करून बोलून घेतो हा चालते हा चालते जायचं हा चला हा चल अरे अरे काय झालं रे काय झालं नाही ते उच्च लापट केलते ना मला वाटलं अशक्त दवाखान्यात जाऊया चल